आज आपण डाळबट्टी बनवूया। चला तर पाहू डाळबट्टी कशी बनवायची। हे पहा आपण कुकर मध्ये डाळ शिजवायला टाकली आहे। आता डाळीच्या 2-3 शिट्ट्या करून घेऊ। बट्टीसाठी आपण पहिल्यांदा पाणी गरम करून घेऊया। बट्टीचे पीठ मळण्यासाठी आपण त्याच्यात जिरे घालून घेऊ। हे पहा आपण जिरे घालून घेतले आहे। आता थोडासा ओवा घालून घेऊ। बराचसा असा ओवा घालून घेऊ। आता थोडीशी हळद घालून घेऊ। हे पहा थोडासा खायचा सोडा घालून घेऊ। हे पहा असा खायचा सोडा घालून घेऊ। आता मीठ घालून घेऊ। मीठ घालून घेऊ। आणि आता आपण गरम केलेले तेल घालून घेऊ। हे पहा गरम केलेले तेल घालून घेऊ। हे सर्व आता आपण आधी मिक्स करून घेऊया। हे असं सर्व मिक्स करून घेऊ की गरम तेल ते सर्व पिठाला लागल। हे अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचे। आता आपण गरम पाण्याने पीठ मळून घेऊ। हे असं गरम पाणी घालून आपण पीठ मळून घेऊ। असे भरपूर पाणी घालून पीठ मळू। आपले पीठ चांगल्या प्रकारे असे मळून झाले आहे। पीठ थोडेसे ओलसरच मळायचे की ते भिजन थोडस। आपले पीठ मळून झाले आहे। आता आपण त्याला अर्धा तासासाठी भिजत ठेवूया। डाळबट्टीची डाळ बनवण्यासाठी आपण टोमॅटो कापून घेतला आहे, कांदा कट करून घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि कढीपत्ता घेतला आहे। डाळीच्या फोडणीसाठी आपण खोबरे कट करून घेतले आहे, 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, थोडा लसूण घेतला आहे आणि अद्रक घेतला आहे। हे सर्व आपण मिक्सर मधून दळून घेऊया। हे पहा डाळबट्टीचे पीठ आपले छान प्रकारे भिजले आहे। आता आपण याचे गोळे बनवून घेऊया। असे मोठे मोठे गोळे बनवून घेऊ। हे पहा असे आपण छान मोठे मोठे गोळे बनवून घेऊया सर्व पिठाचे। बट्टीसाठी आपण अशा मोठ्या पातेल्यात पाणी उकळून घेतले आहे की बट्ट्या चांगल्या उकळत्यात। आता आपण हे बट्टीचे गोळे केलेले पातेल्यात घालून घेऊ पाण्यात उकळत्या। हे पहा असे पातेल्यात घालून घेऊ। पाणी अगोदर छान उकळून द्यायचे, मग पाण्यात हे बट्टीचे गोळे घालून घ्यायचे। बट्टीचे गोळे आपण उकळत्या पाण्यात घालून घेतले आहे। याच्यावर एक आपण उकळण्यासाठी झाकण घालून घेऊया आणि चांगले उकळूस तर गॅसवर ठेवून देऊ। फोडणीच्या मसाल्यासाठी आपण काढलेले खोबरे, लसूण, अद्रक, मिरच्या हे आपण सर्व दळून घेऊया। खोबरे दळून घेतले आहे। आता मिरची, लसूण, अद्रक दळून घेऊया। डाळीच्या फोडणीसाठी दळलेला मसाला असा काढून घेऊ आपण। हे फोडणीसाठी आपण खोबरे ते दळून घेतले आहे। हे पहा आपल्या अशा प्रकारे बट्ट्या शिजून घेतल्या आहे। आता आपण बट्टी शिजली आहे की एक बट्टी काढून पाहूया। हे पहा किती फुगले आहे छानपणे। आता असं काप कट करून आपण पाहू शिजले आहेत।
हे पहा आपल्या बट्ट्या छान प्रकारे शिजल्या आहेत। आता आपण सर्व बट्ट्या काढून कट करून घेऊया। आपण बट्ट्या सगळ्या प्रकारे कट करून घेतल्या आहे। आता तेल गरम करायला ठेवू आणि हे सर्व तळून घेऊ। आपण आता डाळ बनवून घेऊया। त्यासाठी पहिले तेल गरम करून घेऊ। तेल गरम झाल्यावर तेलात आपण मोहरी घालून घेऊया। थोडे जिरे घालून घेऊ। आता मोहरी जिरी तडतडल्यावर कांदा घालून घेऊ। आता कांदा थोडासा लाल होईस्तोवर परतून घेऊ। कांदा थोडा लाल झाला आहे। आता आपण अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ। अद्रक पेस्ट आपण लालसर होईस्तोवर परतून घेऊ। आता आपण याच्यात टोमॅटो घालून घेऊ। हे पहा आपलं सर्व लालसर असं परतून झालं आहे। आता आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घेऊया। कढीपत्ता चांगला परतून घेऊन नंतर कोथिंबीर घालू। कढीपत्ता परतून झाला आहे। आता कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर व्यवस्थित परतून घेऊया। हे पहा सर्व एकदम मस्त परतून झाले आहे। आता आपण घरगुती मसाला घालून घेऊया। त्यासाठी आपण लाल मिर्च, घरगुती मसाला आणि अंबारी मसाला व मीठ घालून घेऊ। आता हे सर्व परतून घेऊ। थोडी हळद घालून घेऊ। आपण शिजवून घेतलेल्या डाळीमध्ये बट्टी शिजवलेले पाणी घालून घेऊ। बट्टी शिजवलेले पाणी घालून डाळ मिक्स करून घेऊ। हे पहा अशा प्रकारे डाळ झाली आहे। आता फोडणीला घालू डाळ। मसाला परतून झाला आहे। आता फोडणी डाळ घालून घेऊ। थोडेसे पाणी घालून घेऊ आणखी। डाळीला फोडणी देऊन घेतली आहे। थोड्या वेळ डाळ शिजवून देऊ। बट्टीसाठी आपण तेल गरम करून घेतले आहे। त्याच्यात आपण कट केलेल्या बट्ट्या घालून घेऊ। लालसर होऊन तर फ्राय करून घेऊ। हे पहा आपण अशा लालसर बट्ट्या तळून घेतल्या आहे। सर्व बट्ट्या आता तळून झाल्या आहे। एका प्लेटमध्ये सर्व बट्ट्या काढून घेऊ। आपली डाळ छान अशी शिजवून झाली आहे। हे पहा अशा प्रकारे आपण डाळ बट्टी बनवून घेतली आहे। माझ्या चॅनलला तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करा।